Okay, now mark your present everyone. Okay, done. All of you have done with your present marking. Let's start now. आज आपण आपल्या मराठी व्याकरणाचा विशेषण हा भाग पाहणार आहोत. अविका, प्लीज पुट युअर कॅमेरा ऑफ. आपण आज मराठी व्याकरणाचा विशेषण हा भाग पाहणार आहोत. विशेषण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स, उदाहरणे पाहणार आहोत. ओके, बिफोर दॅट I'm going to tell you that it is heavily raining and lightning at my place. So if you face any problem, any network issue by my side, you can freely tell me. Okay. Okay. If my voice is not coming, it is not clear, then anything you can freely tell me. Okay. And if I have to cancel the class in between, जर मी लेफ्ट झाले because of any network problem, I will notify you by messaging. Okay. So let's start. तर आज आपण सुरुवात करणार आहोत विशेषण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड काही उदाहरणे. ओके, तर पहिल्यांदा बघा विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असं म्हणतात. ओके, आता म्हणजे त्यामध्ये आपण ज्या नामाबद्दल शिकलेलो आहोत ते नाम आणि नामाबद्दल एक विशेष माहिती ज्या शब्दामुळे आपल्याला कळते त्याला आपण विशेषण असं म्हणतो. मऊसर, सुंदर, हुशार, काळा, पाच हे शब्द काय करतात, आपल्याला एखाद्या नामाबद्दल काही माहिती सांगण्यासाठी वाक्यात आपण त्यांचा उपयोग करतो. म्हणून या शब्दांना आपण विशेषण असं म्हणतो. ओके, तसं चांगला, चांगला याचा उपयोग केला आहे चांगला देवता. देवता हे एक नाम आहे आणि देवता या नामाबद्दल चांगला हा शब्द आपल्याला काहीतरी विशेष माहिती सांगत आहे, म्हणून या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. मऊसर, केस. केस एक नाम आहे आणि आपल्याला मऊसर हा शब्द त्या केसाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगत आहेत. केस कसे आहेत, केस मऊसर आहेत, त्यामुळे मऊसर हे काय झालं विशेषण. हुशार मुलगा, काळा रेडा, पाच घोडे, ओके, हे सगळे काय आहेत विशेषण आहेत. मग आता तुम्हाला विशेषण म्हणजे काय नक्की समजलं आहे का, सांगा मला. हॅव यू अंडरस्टूड विशेषण म्हणजे काय? ओके, मग विशेषणाचे एक एक प्रकार बघण्याआधी आपण एक एक सेंटेन्स लिहूया ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या विशेषणाचा वापर करू शकता. येस, राईट वन सेंटेन्स. यू कॅन यूज एनी टाईप. सध्या आपण विशेषणाचे प्रकार पाहिले नाहीयेत, त्यामुळे कोणत्याही विशेषणाचा तुम्ही वापर करू शकता. स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग. येस, माझा भाऊ हुशार आहे. ओके, ती सुंदर गाते. इंद्रधनुष्य किती रंगीबेरंगी असतो. ती खूप हुशार आहे. तुझे केस अनघा दाट. ओके, यू वॉन्ट टू राईट दाट, राईट. ओके, तो सुंदर दिसतो. तिने मला छान केक बनवून दिला. माझ्याकडे गुलाबी फ्रॉक आहे. तो खूप हुशार मुलगा आहे. ओके, येस, डन. डन एव्हरीवन.
आता आपण त्याचे प्रकार पाहूया. नाव वी आर गोइंग टू सी द टाइप्स. ओके, आता आपण त्याचे प्रकार पाहूया. विशेषणाचे एकूण 6 प्रकार पडतात. मुख्यतः विशेषणाचे प्रकार आहेत गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण, नामसाधित आणि सार्वनामिक विशेषण. ओके, मुख्यतः विशेषणाचे 3च प्रकार आहेत गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. परंतु मराठी व्याकरणात सामान्यपणे 6 प्रकार अभ्यासले जातात. त्यामध्ये अजून 3 आहेत नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण आणि अव्यय साधित विशेषण. पण मेन 3 आहेत गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आपण एक एक विशेषण डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. ओके, सो फर्स्ट पहिला आहे गुणवाचक विशेषण. द नेम इटसेल्फ इज सजेस्टिंग, नावावरूनच आपल्याला कळतंय की नामाच्या रंगाचे, रूपाचे, आकाराचे, चवीचे किंवा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवणाऱ्या विशेषणास गुणवाचक विशेषण असं म्हणतात. जेव्हा आपल्याला वाक्यातील शब्दावरून असा बोध होतो की हा शब्द या नामाचा एखादा गुण दाखवत आहे, मग तो गुण चांगला किंवा वाईट असू शकतो, तो रंग असू शकतो, तो रूपाबद्दल माहिती देणारा असू शकतो, आकार, चव यांच्याबद्दल माहिती देणारा असू शकतो, कोणत्याही प्रकारचा गुण असू शकतो तो. ओके, तेव्हा त्या शब्दाला, वाक्यात येणाऱ्या अशा शब्दाला जो नामाच्या गुणाबद्दल आपल्याला सांगत आहे, आपण गुणवाचक विशेषण म्हणायचं आहे. जसं पांढरा, शूर, लहान, तिखट, वाईट, दुष्ट इत्यादी. हे सगळे गुणवाचक विशेषणाची उदाहरणं आहेत. ओके, येस, अंडरस्टूड. गुणवाचक विशेषण समजलं तुम्हाला? जेव्हा नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण आपल्याला ज्या शब्दावरून कळतो त्याला गुणवाचक विशेषण म्हणायचं. ओके, सो स्टार्ट रायटिंग अ सेंटेन्स विथ युजिंग वन. एक गुणवाचक विशेषण वापरून वाक्य लिहा. तिने खूप चविष्ट पदार्थ बनवले होते. येस, तो राजा शूर आहे. तिचा स्वभाव हळवा आहे. त्याच्या स्वभावात नम्रता आहे. माझ्याजवळ पांढरी पाक आहे. आजची भाजी लई तिखट होती. खूप तिखट आहे. यू वॉन्ट टू राईट, राईट? ओके, डन. नाव द नेक्स्ट वन. नेक्स्ट आहे संख्यावाचक विशेषण. ओके, संख्यावाचक विशेषण. जेव्हा आपल्याला नामाची संख्या दर्शवली जाते, जेव्हा एखाद्या वाक्यात असा शब्द येतो जो नामाची संख्या दर्शवतो, तेव्हा त्या शब्दाला आपण संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. नामांची संख्या दर्शविल्या जाणाऱ्या विशेषणांच्या रूपात संख्यावाचक विशेषण म्हणतात. ओके, जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये एक असा शब्द दिसतो जो आपल्या नामाची संख्या दाखवत आहे, त्याला आपण संख्यावाचक विशेषण म्हणतो. जसं 5, 100, काही, पुष्कळ, 5 टोपल्या, 100 काकड्या, काही फुलं, पुष्कळ ढोरे. ओके, जे आहेत संख्या दर्शवणारे शब्द म्हणून त्यांना आपण संख्यावाचक विशेषण म्हणतो. येस, अंडरस्टूड दिस? दिस इज अ सिंपल टाईप. याचे पण काही प्रकार आहेत. त्याचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्या अगोदर हे समजलं तुम्हाला? ओके, स्टार्ट रायटिंग वन सेंटेन्स संख्यावाचक विशेषणाचं. येस,
चला लिहा सगळ्यांनी पटापट. येस. Ma'am, Voice voice breaking. Voice break for everyone. Okay. now am I clear? Am I clear now? Okay. Yes. Okay. Still, Wi-Fi network is not there. That's why you are facing a problem. Okay. येस. मग आता आपण याचे प्रकार अभ्यासूया एक एक. ओके. संख्यावाचक विशेषण म्हणजे काय तुम्हाला कळलेलं आहे. आता आपण त्याचे काही प्रकार अभ्यासणार आहोत. ओके. Yes, Aditi, I have already answered your question that it comes under that. Again, it is breaking. Okay, wait. Now, am I clear? Yes. Okay. Okay, fine, fine. Let's start again. See, आता संख्यावाचक विशेषण तर तुम्हाला कळलेलं आहे. Okay. My voice is low for everyone. I can't help it now. I have tried each and everything. Please. Okay. बघा, तर संख्यावाचक विशेषणाचे 5 प्रकार आहेत. गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथक्त्ववाचक संख्या विशेषण and अनिश्चित संख्या विशेषण. बघा, फर्स्ट आहे गणनावाचक संख्या विशेषण. गणना म्हणजे काय? मोजणे. ते गिनती करणे बोलतो ना आपण. गणना करणे म्हणजे मोजणे. ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला आपण गणनावाचक विशेषण असं म्हणतो. बघा, संख्यावाचक विशेषणाचे अजून 5 प्रकार आहेत, त्यामुळे डोंट गेट कन्फ्युज इन बिटवीन दॅट. वी आर गोइंग व्हेरी स्लोली. आपण खूप स्लो जाणार आहोत. आज सगळे विशेषण कंप्लीट नाही झाले तरी चालतील, बट तुम्हाला काही डाऊट असेल, काही कळलं नसेल तर आय एम गोइंग टू रिपीट दॅट अगेन. ओके. ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला आपण गणनावाचक विशेषण असं म्हणतो. ओके. जसं 10 मुले, मैदानावर 10 मुले खेळत होती. 10 या शब्दावरून आपल्याला काय समजतंय? ती मुलं मोजली गेलेली आहेत. बरोबर. 10 या शब्दावरून आपण मोजू शकतो. काही जर असतं, मैदानावर काही मुले खेळत होती, तर ते गणनावाचक विशेषणामध्ये नाही येणार, कारण तिथे काही शब्द आला आहे, त्यामुळे काही किंवा बरेच हे शब्द काय होतात? अनिश्चित आहेत. आपल्याला काउंटिंग नीट नाही करतायत. 10 हा शब्द आपल्याला काय सांगतोय की ती मुले आपण मोजू शकतो, मोजली गेली आहेत. ओके. मैदानावर 10 मुले खेळत होती. त्याला 13 भाषांचं ज्ञान आहे. मी 1 तास तुझी वाट पाहत उभी आहे. माझ्याकडे 50 रुपये आहे. ओके.
हे आहेत गणनावाचक विशेषण. थांबा, गणनावाचक विशेषणाचे पण काही प्रकार पडतात. ओके, बघा गणनावाचक विशेषण बघा, जसं आपण 10, 13, 50, 25, 20, 50 या संख्या मोजू शकतो. तसं आपण दुकानदाराकडे गेल्यावर अर्धा किलो साखर, पावशेर बटाटे असं पण मागतो की नाही? म्हणजे ते आपण मोजू शकतो की नाही? येस और नो? यू ऑल आर गेटिंग राईट? ओके. मग या गणनावाचक विशेषणाचे पण 3 प्रकार पडतात. जेव्हा पूर्ण संख्या असते, पूर्ण संख्या जसं 5, 6, 18, 12, 20, 50, 23, 24 तेव्हा त्याला पूर्णांकवाचक म्हणायचं. ओके. जेव्हा पावशेर, अर्धा, सव्वा, दीड, पाऊण असा शब्द आला असेल तेव्हा आपण त्याला अपूर्णांकवाचक गणनावाचक विशेषण असं म्हणायचं. ओके. आता साकल्यवाचक म्हणजे काय? 5ही मैत्रिणी, 2 भाऊ एकत्रित केलेलं आहे. ओके. जेव्हा 10 मुले, 5ही मैत्रिणी, 2 भाऊ असं एकत्र शब्द येईल, जोडून येतील गोष्टी, तेव्हा त्याला आपण साकल्यवाचक गणनावाचक विशेषण असं म्हणायचं आहे. ओके, सगळ्यांना समजलंय? गणनावाचक विशेषण जेव्हा तुम्ही तेव्हा त्याला गणनावाचक विशेषण असं म्हणायचं आहे. सो स्टार्ट टाइप वन सेंटेन्स. तुम्ही यापैकी कोणताही शब्द वापरू शकता. मग तो अपूर्णांक असेल, साकल्य असेल, काहीही चालेल, फक्त एक सेंटेन्स लिहा. दॅट शुड कम अंडर गणनावाचक विशेषण. त्याने मला 100 रुपये दिले. आईने मला 10 रुपये दिले. माझ्या 5 मैत्रिणी आहेत. गुड. माझ्या शाळेत 18 मुली आहेत. माझ्याकडे 500 रुपये आहेत. त्याने तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले आहेत. May I know the student's name? Yes, Neetu Rajput ID is there. May I know the student's name? आज 2 भाऊ बहीण शाळेच्या मैदानात खेळत होते. Okay, the one who have asked to repeat, I have noticed that you have joined just now. So joining late is should not be the excuse. Okay, I cannot repeat for that. Please, if you want me to repeat this point only, that I can repeat again. I cannot repeat the whole. I cannot repeat repeat from starting. Okay, may I know the student's name? Neetu, it's yourself only. Okay, fine. Neetu yourself only, or the student's name is other. Please write the student's name also. Neetu Purohit is only the student's name. Okay. You're from which standard? Okay, fine. Okay, yes. Just take a look. Do you understand Marathi? Yes, Neetu. Understand? Yes, Neetu. Do you understand Marathi? Again, my voice is gone.
Okay. Is it clear now? It should be clear now, please. Yes? Okay. Okay, fine. Okay, I will repeat for Harsh and Nitu once again. See, आज आपण विशेषणाचा काही पाठ शिकलो आहोत. नामाबद्दल जो शब्द आपल्याला काही एक्स्ट्रा विशेष अशी माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. जसं मऊसर, चांगला, सुंदर, हुशार, काळा, पाच हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत. आणि ते चांगला, देवता, मऊसर, केस, देवता हा शब्द नामात येतो बरोबर, पण त्याच्यासाठी चांगला हा शब्द वापरला गेला आहे. म्हणजे चांगला काय झालाय? विशेषण. म्हणजेच एखाद्या नामाबद्दल काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, काही स्पेसिफिक माहिती जो शब्द सांगतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. या विशेषणाचे एकूण 6 प्रकार आहेत. त्यापैकी 2 आपण पाहिले आहेत. ओके, गुणवाचक विशेषण. पहिला आहे गुणवाचक विशेषण. जेव्हा वाक्यातील शब्दावरून आपल्याला नामाच्या रंगाचे, रूपाचे, आकाराचे, चवीचे किंवा कोणत्याही प्रकारचा गुण, ओके, जेव्हा तुम्हाला असं सांगितलं असेल की इथे काळा रंग वापरला आहे. रंग हा शब्द आहे, रंग हा नाम आहे, पण त्याच्यासाठी काळा हे विशेषण वापरलेलं आहे बरोबर. म्हणजेच जेव्हा आपल्याला कोणत्याही नामाच्या रंगाचे, रूपाचे, आकाराचे आणि चवीचे आपले दर्शन घडून येते तेव्हा आपल्याला त्या शब्दाला गुणवाचक विशेषण म्हणायचं आहे. जसं पांढरा, शूर, लहान, तिखट, वाईट, दुष्ट इत्यादी. ओके, त्यानंतर आपण पाहिलं संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण जेव्हा नामावरून आपल्याला, जेव्हा विशेषण एखाद्या शब्दावरून, वाक्यात आलेल्या शब्दावरून आपल्याला नामाची संख्या समजते, हे नामाची संख्या समजते तेव्हा त्या विशेषणाला आपण संख्यावाचक विशेषण असं म्हणतो. जसं 5 टोपल्या, 100 काकड्या, काही फुले, पुष्कळ ढोरे. पण या संख्यावाचक विशेषणाचे पण 5 प्रकार आहेत. गणनावाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक, कृत्वकत्ववाचक आणि अनिश्चित संख्यावाचक विशेषण. येस, त्यापैकी आपण गणनावाचक विशेषण शिकलो आहोत. आतापर्यंत आपण तेच करत होतो. ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जेव्हा असं वाक्यात असा शब्द येईल जो विशेषणाप्रमाणे कार्य करेल आणि तुम्ही ती वस्तू मोजू शकाल, तेव्हा त्या शब्दाला आपण गणनावाचक विशेषण म्हणायचं आहे. 10 मुले, 13 भाषा असं म्हणू शकतो. मैदानावर 10 मुले खेळत होती, त्याला 13 भाषांचं ज्ञान आहे. मी 1 तास वाट पाहते, माझ्याकडे 50 रुपये आहेत. अशा प्रकारे या गणनावाचक विशेषणाचे पण काही प्रकार पडतात. जसं की पूर्णांक वाचक, 5, 6, 18, 12, 7, 8, 25, 23 अशा जेव्हा पूर्ण संख्या येतील तेव्हा आपण त्याला पूर्णांक वाचक विशेषण म्हणणार. पण आपण दुसऱ्या क्वांटिटीमध्ये पण वस्तू मोजतो. जसं आपण दुकानदाराकडून अर्धा किलो साखर, 1.25 किलो बटाटे, 1.5 किलो कांदे अशा पण गोष्टी घेतो. त्यामुळे जेव्हा आपण असा शब्द वापरू तेव्हा त्याला आपण अपूर्णांकवाचक विशेषण असं म्हणू. तर जेव्हा 2 शब्द एकत्र येतील, 5 ही मैत्रिणी, 2 भाऊ, संख्या पण आहे आणि नाम पण आलंय, त्याला आपण साकल्यवाचक विशेषण असं म्हणू. नाव क्लिअर? नाव क्लिअर द लेटकमर्स? Have you clear now? Shall we start with the next one? Shall we start with the fresh one? Yes? Okay. Neetu, Harsh, have you clear now? Okay, you're welcome. Yes. Now, आता आपण पाहणार आहोत त्या संख्यावाचक विशेषणाचाच दुसरा प्रकार म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण. बघा, क्रमवाचक वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दाखवते. आपण म्हणतो ना, आई आज मी शाळेत पहिला आलो, आज माझा 2रा नंबर आला, निबंध लेखनाच्या स्पर्धेत मी 3रा आलो. मग हे काय सांगतो आपण? पहिला, 2रा, 3रा, 4था. हे काय आहे? क्रम आहे बरोबर. वाक्यातील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शवते त्या विशेषणाला आपण क्रमवाचक विशेषण असं म्हणतो. जसं पहिलं दुकान, इथून पुढे जा, ते पहिलं दुकान आमचं आहे. तो 7वा बंगला माझ्या मित्राचा आहे. आता मला 5वे वर्ष लागले आहे. ओके, यू कॅन से लाईक दॅट. क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये काय येतं? जेव्हा आपल्याला वाक्यातील शब्दातील वस्तूचा क्रम कळतोय, तो शब्द नामाला विशेषण म्हणून जोडला गेलेला आहे
आणि तो शब्द वस्तूचा क्रम दर्शवत आहे तेव्हा आपण त्याला क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणणार. ओके, गॉट एव्हरीवन? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा, 12वा हे सगळे नंबर जेव्हा येतील तेव्हा आपण त्याला क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणणार. ओके, चला मग लिहा एक एक सेंटेन्स क्रमवाचक विशेषण संख्या विशेषणाचा. मला इथे राहून 15 वर्ष झाली. नो समृद्धी, यू कॅन राईट दॅट, यू कॅनॉट राईट दॅट. नो, तुम्हाला ओके, वेट 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 वेट. नो अवनी, सी सी वेट वेट वेट. आपल्याला काय पाहिजे? क्रम पाहिजे. ओके, क्रम. 15 वर्षे झाली, त्यामध्ये जर समृद्धी तुझं सेंटेन्स जर असं असतं की आता मला 15वं वर्ष लागलं आहे किंवा हे आता आमच्या या गावात हे आमचं 15वं वर्ष आहे असं असतं तर इट मे बी इट विल कम अंडर क्रमवाचक संख्या विशेषण. बट नुसती संख्या क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये नाही येणार. आणि प्लीज नंबर लिहू नका, नंबर लिहू नका, वर्ड लिहा. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. आज माझी मैत्रीण तिच्या स्पोर्ट्स मधून दुसरी आली. गुड, तू वर्गात शेवटून पहिला आलास. ओके, मी 11 वर्षाची आहे. नो नो अवनी, अगेन इट विल नॉट कम अंडर दिस. यू शुड से मला 11वं वर्ष लागलं आहे किंवा अशा टाइप मध्ये. मी माझं 10वं वर्ष पूर्ण केलं आहे असं म्हणू शकतेस तू. ओके, चला लिहा सगळ्यांनी पटापट. मी वर्गात पहिली आले. येस, डन. Why only few students are writing? No, Neetu, it will not come under the क्रमवाचक. हे तू आता लिहिलंय ते आपण अगोदरचा जो प्रकार अभ्यास देणार. ओके ओके, फाइन. See, if you are getting confused in between this, let me again explain this thing. वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शवते. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या संख्या आहेत, बरोबर? येस. आता आपल्याला या विशेषणामध्ये फक्त क्रम बघायचा आहे. क्रम, पहिला, दुसरा, तिसरा हे क्रम आहेत. ओके, हे काय आहेत? क्रम आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, लाईक पहिलं दुकान, दुसरा वर्ग, मी दुसऱ्या वर्गात शिकत आहे. ओके, येस. नेक्स्ट, आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे पट. ओके, मल्टिपल. आवृत्ती म्हणजे मल्टिपल. ओके, बघा, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली, किती वेळा आवृत्ती झाली म्हणजे संख्या त्या वाक्यात किती वेळा, वाक्यात नाही म्हणू शकत, संख्या तिथे किती वेळा आली असं जिथे सांगितलं जातं त्याला आपण आवृत्तीवाचक विशेषण असं म्हणतो. जसं तिप्पट, दुप्पट, दुहेरी, तिहेरी, चौफेर. ओके, असे शब्द वापरतो ना आपण. आमच्याकडे तुमच्यापेक्षा दुप्पट धान्य आहे. ही मुले त्या मुलांपेक्षा दुप्पट आगाऊ आहेत.
या वर्गात आमच्या वर्गापेक्षा तिप्पट मुली आहेत. हे चित्र तू दुहेरी रंगछटा वापरून रंगवू शकतोस का? सगळीकडे चौफेर शांतता पसरली होती. आमच्या गावाला जाण्यासाठी नो यू कॅन ओके. आमच्या गावाला जाण्यासाठी दुहेरी रस्ता वापरावा लागतो. ओके. अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला संख्येचं मल्टिपल समजेल, जसं पाचपट, चौपट, ओके, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट अशा प्रकारे दुहेरी, तिहेरी, चौफेर या सगळ्या शब्दांना आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हणतो. ओके, अंडरस्टूड. जेव्हा संख्या मल्टिपल आहे असं म्हणतो, जेव्हा शब्दावरून आपल्याला संख्या मल्टिपल टाइम्स आली आहे असं कळतं, ओके, तेव्हा त्याला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण असं म्हणतो. ओके, स्टार्ट रायटिंग द सेंटेन्सेस. मी दुहेरी चाकाच्या गाडीत गेली असे म्हणतात की त्या मुलांना मी तिच्यापेक्षा दुप्पट वेगाने आहे. एकपट काम आणि दुप्पट काम. गुड. असे म्हणतात की त्या मुलांना पैसे दुप्पट करून पैसे देतात. गुड. ओके, सो यू आर गेटिंग व्हॉट आय मीन टू से. तुझ्यापेक्षा मला तिप्पट मार्क मिळाले. येस. ओके, नाव द नेक्स्ट. Why 14 students are there and only 5 to 6 replies are there? मागच्या वर्षीपेक्षा आमच्या शेतात दुप्पट पीक आहे. ओके. This is not for me. This is for you. Okay. Mostly the 10th standard people. See. Our next type is तिप्पट म्हणजे 3 times. पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण. बघा, जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात, वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीचा बोध करून देतात, त्यांना आपण पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. हे जे संख्या विशेषण आहे ओके, बघा, व्हॉट इज दिस? जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात, जसं मुलींनी 5-5चा गट करा, प्रत्येकाने 4-4 प्रश्न सोडवा. येस, जेव्हा आपल्याला वाक्यातून वेगळ्या विशेषणाचा बोध होतो, ते संख्यावाचक विशेषण आहे, पण ते बाकी कुठल्याच प्रकारच्या संख्यावाचक विशेषणामध्ये बसत नाही, तेव्हा आपण त्याला पृथ्वकत्व विशेषण असं म्हणतो. जसं मुलींनी 5-5चा गट करा, मुलांनी 2-2चा गट करून रांगेत उभे राहा, प्रत्येकाने 4-4 प्रश्न सोडवा, मला 5-5 फुलांचा गुच्छ करून दे, ओके, मला 2-2 फळांची जोडी लावून दे, अशा प्रकारे. अंडरस्टूड? अंडरस्टूड. आपण नेक्स्ट टाइप पण पाहूया. हॅव यू अंडरस्टूड दिस? ओके. Okay, see, Pramita, I will repeat it again. Yes, I saw your message, Pramita. Wait. See, जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळाच बोध करून देतात, जसं हे संख्यावाचक विशेषणच आहे, पण पूर्ण संख्या नाहीये. 5 हा शब्द एकदाच आला असता तर तुम्ही तिला पूर्णांकवाचक संख्या विशेषण असं म्हटलं असतं, बरोबर? पण हा शब्द कसा आलेला आहे, आवृत्ती पण नाही झाली त्याची. पाचपट असा पण नाही आलाय, तर तो शब्द दोनदा वापरला गेलेला आहे. 5. मग जेव्हा अशा प्रकारे वेगळाच बोध होत असेल, तेव्हा त्या विशेषणाला आपण पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणायचं आहे. जसं मुलींनी 5-5चा गट करा, प्रत्येकाने 4-4 प्रश्न सोडवा, तू मला 2-2 फळांची गाठ बांधून दे,
तुम्हाला 5-5 फुलांचे गुच्छ तयार करून दे. तुम्ही 2-2च्या गटाने उभे राहा. अशा प्रकारे. अंडरस्टूड नाव प्रमिता? ओके. नाव नेक्स्ट इज अनिश्चित संख्यावाचक विशेषण. आपण संख्यावाचक विशेषणाचा टाइप संपवून टाकूया अगोदर. बिफोर यू राईट द सेंटेन्स. अनिश्चित संख्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही. मैदानावर काही मुले खेळत होती. किती मुले आहेत ती तुम्हाला माहित नाही. म्हणून या टाईपच्या विशेषणाला आपण काय म्हणायचं आहे? हे संख्यावाचकच विशेषण आहे, पण ती संख्या काय आहे? अनिश्चित. जर तुम्ही असं म्हणताय की मैदानावर 10 मुले खेळत होती, देन इट मे कम अंडर पूर्णांकवाचक. ओके, कारण पूर्ण संख्या आहे तिथे. पण इथे जर तुमचं वाक्य असं असेल की मैदानावर काही मुले खेळत होती, मला आता लिहायला थोडीच जागा उरली आहे, आमच्याकडे पुरामुळे भरपूर पाणी भरले आहे, मला भरपूर पाणी प्यायला आवडतं, काही मुली उगाचच फिरत होत्या. अशा प्रकारे जेव्हा आपण त्या नामाची संख्याच सांगू शकत नाही, तिथे काही फुले पडली होती, रस्त्यावर भरपूर माती पडली होती. ओके, अशा प्रकारे जेव्हा आपण नामाची संख्या निश्चितपणे सांगू शकत नाही, तेव्हा आपण त्या प्रकाराला काय म्हणायचं आहे? अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणायचं आहे. ओके, अंडरस्टूड? हे दोन्ही समजले आता तुम्हाला? पृथ्वकत्ववाचक आणि संख्यावाचक, अनिश्चित संख्यावाचक. येस, अनिश्चित संख्यावाचक विशेषण तर खूप सोपं आहे. Wait, I have not asked you to write sentence. सांगितलं का मी सेंटेन्स लिहायला? लास्ट सेंटेन्स, लास्ट टाइपचं सेंटेन्स पण आपला बाकी आहे ना. I was just completing this. तर आता पहिल्यांदा तुम्ही लिहिणार आहात पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषणाचं एक वाक्य. चला सुरुवात करा. मुलींनी 5-5चा गट करा. तुम्हाला 5-5 फुलांचा गुच्छ बनवून दे. 2-2 फळांची गाठ बांधून दे. 2-2चा गट करून उभे राहा. आपण 4-4चा गट करून खेळ खेळूया. मला 2-2 चॉकलेट हवे आहेत. गुड. Yes. Right? Only Kadambari has written. What happened? Or you are writing and I am not getting? प्रत्येकाने 4-4 प्रश्नांची उत्तरे द्या. प्रत्येकाला 4-4 फुले द्या. ओके. तुम्ही 2-2 आईस्क्रीम घ्या. आदर्श 5-5 रुपयाला चॉकलेट विकतो. प्रत्येकाकडे 5-5 पुस्तके आहेत. मला एक-एक करून फूल दे. व्हेरी गुड. Done? You all are done? Now write for the that one, अनिश्चित संख्यावाचक विशेषण. You can use words like काही, थोडी, भरपूर, थोडेसे. आमच्याकडे भरपूर पाऊस पडला. येस. आज मी भरपूर मस्ती केली. मीने नसतं, मी. माझ्या भाषणाने सारी सभा दणाणून गेली. येस. माझ्या क्लासमध्ये काही मुले शांत राहत नाहीत. इथे बरीच मुले खेळत आहेत. येस.
ओके डन. Okay, let's finish. Still we have 15 minutes. नेक्स्ट टाईप सार्वनामिक विशेषण. आता आपला दुसरा टाईप काय होतं, संख्यावाचक विशेषण, आणि त्यामधले एवढे प्रकार आपण पाहिले. थर्ड आपला टाईप आहे सार्वनामिक विशेषण. सर्वनाम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नामाबद्दल आपण जो शब्द वापरतो वाक्यामध्ये, नामाच्या व्यतिरिक्त नामाच्या जागेवर आपण जो शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. राईट? येस, एम आय राईट? येस. ओके ओके. मग बघा, मग या सर्वनामांपासून तयार होणाऱ्या आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण सर्वनामिक विशेषण असं म्हणतो. बघा, सर्वनाम तसंच्या तसं वापरलं जात नाही. मी, तू, जो, काय असं जसंच्या तसं वापरलं जात नाही, त्याच्यात बदल होतो. सर्वनामापासून सार्वनामिक विशेषण बनवलं जातं आणि त्या सार्वनामिक विशेषणासोबत आपलं नाम पण असतं आणि त्याच नामाबद्दल ते सर्वनामिक विशेषण काहीतरी विशेष नाही, तो शब्द काहीतरी विशेष माहिती सांगत असतो. म्हणून त्या शब्दाला, जो सर्वनामापासून तयार झालेला आहे पण नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय, त्या शब्दाला आपण सर्वनामिक विशेषण असं म्हणतो. बघा, हे शब्द आहेत मी. मी पासून, मी हे सर्वनाम आपल्याला माहिती आहे. मी पासून माझा, माझी, माझे असे सार्वनामिक विशेषण तयार होतात. ओके. तर आता आपण बोलू शकतो, माझी आई खूप मायाळू आहे. माझी आई खूप मायाळू आहे. मग माझी हा शब्द आईबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगत आहे आणि ते सर्वनाम आहे, सर्वनामिक शब्द आहे तो. म्हणून माझी हा शब्द काय येणार, सर्वनामिक विशेषण. ओके. माझे, हे माझे गाव आहे. तू, तू पासून तुझा, तुझी, तुझे हे सर्वनामिक शब्द तयार होतात, सर्वनामिक विशेषण तयार होतात. जो पासून जसा, जितका, जेवढा ही सर्वनामिक विशेषणे तयार होतात. काय या सर्वनामापासून कसा, कसला हे सर्वनामिक विशेषण तयार होतो. तर तो या सर्वनामापासून त्याचा हे सार्वनामिक विशेषण तयार होतं. जसं माझे गाव, तुझे पुस्तक. ओके. अशा प्रकारे जसा देश तसा वेश, त्यामध्ये जसा हा शब्द देश या नामाबद्दल आपल्याला काहीतरी विशेष माहिती सांगत आहे, जो सर्वनामापासून तयार झालेला आहे, म्हणून आपण याला सर्वनामिक विशेषण असं म्हणतो. येस, क्लिअर? बघा, हे काही शब्द आहेत बनवू शकतो. मी पासून माझा, माझी. तू, तुझा, तो, त्याचा. तो पासून त्याचा. आम्ही पासून आमचा. तुम्ही पासून तुमचा. हा पासून असा, असला, इतका, एवढा, अमका तमका असं म्हणतात ना, तो पासून तसा, तसला, तितका, तेवढा, तमका. जो पासून जसा, जसला, जितका, जेवढा. कोण पासून कोणता, केवढा. ही सर्वनामिक विशेषणं तयार होतात. ओके, अंडरस्टूड? आता हे तुमच्या समोर एवढे शब्द आहेत, त्याच्यातला एक शब्द उचला अँड स्टार्ट रायटिंग सेंटेन्स. वेट फास्ट. मला माझा भाऊ खूप प्रिय आहे, त्याच्याकडे माझी पेन्सिल आहे. ओके. तुझा स्वभाव मला आवडतो. बी फास्ट, राईट फास्ट. तुला किती मार्क पडले?
माझा मित्र खूप चांगला. कोणता पेपर तुला हवा आहे? मी गाणी बोलत आहे. यू कॅनॉट यूज मी. धीरज, मी हे सर्वनाम आहे आणि तुला त्याचं सर्वनामिक विशेषण बनवायचं आहे. त्याचं माझा आणि माझी ही सर्वनामिक विशेषणं तयार होतात. Okay, done now. Now the next type. See the next step, नाम साधित. नाम साधित विशेषण म्हणजे नावापासून तयार केलेल्या विशेषणाला नाम साधित विशेषण म्हणतात. जसं आपण सर्वनामापासून विशेषण तयार करतो, तसं आपण नामापासून पण विशेषण तयार करू शकतो. त्याला आपण नाम साधित विशेषण म्हणतो. सांगितल्याप्रमाणे मेन तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत फक्त 3: गुणवाचक, संख्यावाचक आणि सार्वनामिक. ओके, पहा. नामापासून तयार केलेल्या विशेषणाला नामसाधित विशेषण म्हणतात. जसं पुस्तक, विक्रेता इत्यादी. बघा, पुस्तक हे एक नाम आहे, बरोबर. पण आपण त्याला विक्रेता हा शब्द लावला, त्यामुळे तो पुस्तक विक्रेता आहे. तो पुस्तक विक्रेता, आपल्याला त्याचं नाव माहिती नाही, तो पुस्तक विक्रेता. मग हे नामापासून तयार झालेलं विशेषणच आहे. पुस्तक विक्रेता म्हणजे त्याची एक प्रकारची ओळख आहे ना, ती त्याचा एक प्रकारचं गुण आहे, त्याची आपल्याला माहिती सांगते. जसं मी तुम्हाला सांगितलं, रमेश एक पुस्तक विक्रेता आहे. रमेश एक पुस्तक विक्रेता आहे, याचा अर्थ काय होतो? रमेश हे नाम आहे, पण रमेश बद्दल आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन कोण सांगतंय? पुस्तक विक्रेता हा शब्द आपल्याला रमेश बद्दल जास्त इन्फॉर्मेशन सांगतोय. म्हणजेच जेव्हा नामापासून आपण विशेषण तयार करतो, तेव्हा त्याला आपण नामसाधित विशेषण असं म्हणतो. ओके, जसं एक्झाम्पल, तो फळ विक्रेता आहे, अशा प्रकारे. नेक्स्ट टाईप आहे आपलं धातू साधित विशेषण. धातू साधित विशेषण पहा, क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेल्या नामाच्या विशेषणात धातू साधित विशेषण असं म्हणतात. आता सर्वनामापासून जे विशेषण बनवतो त्याला सर्वनामिक विशेषण म्हणतो आपण. नामापासून बनवलेल्या विशेषणाला नामसाधित विशेषण म्हणतो. तर जे क्रियापद असतं आपलं, वाक्याच्या शेवटी आपण क्रियापद वापरतो ना, पोहणे, खाणे, पिणे, नाचणे, गाणे, रडणे, ही क्रियापद आहेत. ओके, आणि ही मराठीमध्ये शेवटी येतात. मोस्ट ऑफ द टाइम ही वाक्य येतात, त्याला क्रियापद. या क्रियापदाच्या मूळ रूपात जे नाम होतं, विशेषण पोहणे ही क्रिया आहे. ओके, वेट. नाव इज इट क्लियर? Is it clear now? Okay. Still my voice is breaking. I think it should be clear now. Okay. So many messages are there while writing yes or no, and while writing sentences, only 5 to 6 messages are there. Why is it so? I'm standing in a window to teach you. Okay, please respect for that. See, क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेल्या नामाच्या विशेषणाला आपण धातुसाधित विशेषण असं म्हणतो. जसं पोहणे ही क्रिया आहे, बरोबर. पण पोहणारा तो कोण? पोहणारी ती कोण? पोहणारे ते कोण? ओके, तो पोहणारा मुलगा, ती पोहणारी मुलगी, त्या पोहणाऱ्या मुली, ती पोहणारी मुले, ओके, ते पोहणारे लोक. म्हणजे पोहणे या क्रियेपासून आपण पोहणारा, स्विमर, ओके, पोहणारा, पोहणारी, पोहणाऱ्या, हे सगळे शब्द तयार केले ना, मग या शब्दांना आपण धातुसाधित विशेषण असं म्हणतो, जे क्रियापदापासून तयार होतात. खाणारा, खाणारी, खाणारे, नाचणारा, नाचणारी, नाचणारे. ओके, जसं तो पोहणारा मुलगा, हा नाचणारा मोर. हा नाचणारा मोर बघा किती
छान दिसत आहे. तो पोहणारा मुलगा खूप लांब गेला आहे. अशा प्रकारे. ओके. I'm not giving you time to write your sentences because yes, qualities, they are the qualities, but you cannot say the only quality because they are made from verbs. Okay. जे तुमचे verbs असतात sentence मध्ये त्यापासून तयार केलेले आहेत ते. See, we don't have so much time. That's why I'm not giving you time to write. Let's complete it. Sixth one and last one is अव्यय साधित विशेषण. बघा, जे अव्यय असतात वाक्यामध्ये. Yes, what you can say, your gerund form in the English. Okay. अव्यय लागून तयार झालेल्या विशेषणास अव्यय साधित विशेषण असं म्हणतात. जेव्हा विशेषणाला अव्यय लागतं, जसं पुढे, पुढची. ओके. पुढे, पुढे या शब्दाला पुढची किंवा पुढचा, पुढचा रस्ता, पुढची इमारत, पुढचे लोक, वर, वरचा, बाहेर, बाहेरचा, पुढची इमारत, पुढची इमारत बघ किती उंच आहे, मला वरचा मजला चढणे जमत नाही, बाहेरचा बगीचा खूप मोठा आहे, पुढचा समुद्र बघ किती मोठा दिसत आहे. ओके. बाहेरचा रस्ता पावसामुळे खूप खराब झाला आहे. येस, अंडरस्टूड. अव्यय साधित विशेषण म्हणजे जेव्हा विशेषणाला अव्यय लागतं. ओके. येस. Okay, so here we have completed our विशेषण and its types. Now the sentences. बघा, आता इथे यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं विशेषण मला सांगू शकता. डोंट गो डीपली. डोंट गो डीपली इन द सबटाइप्स. सबटाइप मध्ये जाऊ नका. सबटाइप फक्त संख्यावाचक विशेषणाचे आहेत. त्याच्यासाठी मी इथे स्पेशल एक वेगळीच वर्कशीट बनवलेली आहे. आता या जे पहिले 5 सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं विशेषण जे सूट होते दॅट यू कॅन टेल मी. ओके. युअर फर्स्ट सेंटेन्स इज, हा नाचणारा मोर किती मोहक दिसत आहे. हा नाचणारा मोर किती मोहक दिसत आहे. नाचणारा. ज्यांचे टाइप्स लक्षात असतील ते लिहितील आन्सर. सांगा, कोणाच्या लक्षात आहेत टाइप्स. येस, धातू साधित. ओके. येस, दिस इज अ टाइप ऑफ धातू साधित विशेषण. गुड कादंबरी. नेक्स्ट इज, आपले भारतीय शिपाई शूर आहेत. शूर. आपले भारतीय शिपाई शूर आहेत. शूर. गुणवाचक. गुणवाचक विशेषण. गुड. Why only Kadambari has understood? What about the others? Okay. Yes. Next. हे माझे गाव आहे. हे माझे गाव आहे. Yes. माझे. माझे हा शब्द काय दर्शवतो आपल्याला? सार्वनाम. व्हेरी गुड. त्या टोपलीत 100 काकड्या आहेत. 100. त्या टोपलीत 100 काकड्या आहेत. येस. 100 हा शब्द काय दर्शवतो? संख्यावाचक. व्हेरी गुड. तो खूप हुशार मुलगा आहे. तो खूप हुशार मुलगा आहे. गुणवाचक. येस. ओके. आता इथे संख्यावाचक विशेषणाचेच प्रकार ओळखायचे आहेत. इथे जे सेंटेन्स आहेत ते संख्यावाचक विशेषणाचेच प्रकार दाखवतात. मला अर्धा किलो साखर द्या. मला अर्धा किलो साखर द्या. अर्धा. अपूर्णांक. अपूर्णांक संख्यावाचक विशेषण. येस. तो 5वा बंगला आमचा आहे. 5वा. नो.
यू कॅनॉट से दिस संख्यावाचक. संख्यावाचक प्रकार मी सांगितले तुम्हाला. पाचवा बघा. संख्यावाचकाचे प्रकार कोणते आपण बघू. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, ऋत्वतत्ववाचक आणि अनिश्चित. आता सांगा पाचवा हा शब्द कशात येणार. क्रमवाचक. सी येस. ओके. आता नेक्स्ट काय आहे आपला. हे चित्र दुहेरी रंगछटा वापरून रंगवा. दुहेरी. Yes, should I show you the options again? Wait. See? Yes. It's आवृत्तीवाचक. Okay. नेक्स्ट आहे मुलींनी दोन दोनचा गट करून उभ्या राहा. It may come under the पृथ्वकत्ववाचक. ओके. कालच्या समारंभात भरपूर जेवण वाया गेले. भरपूर. भरपूर. अनिश्चित. ओके. Okay. So we have completed our worksheet and all the types of visheshan. Do you all have understood whatever I have taught you today? Yes. Any doubts? Anyone? Okay. So if you have understood, we have completed. We have reached to our time also. You can leave the class. Bye bye everyone. Thank you for patiently listening and answering all the questions. Yes. Bye bye. Welcome. Bye. Yes, Neetu. I didn't get you. Okay, so this was your first lecture. Okay. Okay, fine. So all of you can leave now. Bye bye. Shardul, Neetu, you can leave now. Bye.